नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राज यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत। हिंगणघाट बाजार समिती असेल, कारंजा बाजार समिती असेल, अमरावती बाजार समिती असेल, अकोला बाजार समिती असेल, मलकापूर बाजार समिती असेल, इत्यादी बाजार समितीत तुरीचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे नागपूर। तुरीची आवक आहे 2642 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला 7850 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे अमरावती। अमरावती या ठिकाणी तुरीची आवक आहे 3943 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7350, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला 7900 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे अकोला। अकोला या ठिकाणी तुरीची आवक आहे 1429 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला 7855 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे मोर्शी। मोर्शी या ठिकाणी तुरीची आवक आहे 709 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7500 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे सावनेर। सावनेर या ठिकाणी तुरीची आवक आहे 1022 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7600 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे मलकापूर। मलकापूर या ठिकाणी तुरीची आवक आहे 1460 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6925, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7800 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू। सिंधी सेलू या ठिकाणी तुरीची आवक आहे 850 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6750, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7500 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे उमरेड। उमरेड या ठिकाणी तुरीची आवक आहे 492 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7360 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे जालना। जालना या ठिकाणी तुरीची आवक आहे 1267 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7800 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे जालना। जालना या ठिकाणी तुरीची आवक आहे 1267 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6000, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 7800 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा।